नमस्कार मंडळी, श्रेयस फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही सांगा, सगळ्यांना आवडतं. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मेकअपचा पार्ट म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक सुंदर असेल तरच आपल्याला ग्लोसुद्धा छान येतो आणि लुकसुद्धा छान येतो, बरोबर ना? तर आता त्वचेनुसार आपण ह्या लिपस्टिकचे कलर बघणार आहोत. तर सुरुवातीला घेऊया आपण सावळा रंग. आता ज्यांचा सावळा रंग आहे ना, त्यांनी मरून, वाईन रेड, प्लम असा वापरायचा, ज्याच्यामुळे चेहरा काय करतो, ग्लो करतो. आता याच्यामध्ये ना बिग रेड, रस्टी ऑरेंज, टेरेकोट हा गरम टोन असा अगदी छान उठावदार दिसतो. तसंच ना चॉकलेट ब्राऊन, कॉफी, करमेल रोजच्या वापरासाठी एकदम उत्तर आहे. मॅवो, बेरी संध्याकाळच्या फंक्शनसाठी एकदम क्लासी लुक देतात. पण आता सावळ्या स्किनवाल्यांनी काय टाळायचं, तर फिक्कट न्यूड, ब्रेज, ग्रे टोन शेड्स यांनी चेहऱ्यांना निस्तेज होतो. तर त्यामुळे ना हे शेड तुम्ही टाळायचे. आता चेहऱ्याचा पार्ट 2 गोरा रंग. आता गोरा रंग असेल तर चेरी रेड आहे, ब्राईट पिंक आहे, कोरल आहे. हे ना वापरले तर एकदम फ्रेश आणि डे टाईमसाठी म्हणाल तर एकदम सॉफ्ट दिसतात, खूप सुंदर लुक देतात. तसंच पीच, बेबी पिंक किंवा रोज हे सुद्धा आपण दिवसा वापरू शकतो, ते सुद्धा खूप छान दिसतात. तसंच लिकॅक आहे, मॅव आहे, मॉडर्न आणि एलिगंट दिसतो, त्यासाठी हे लुक किंवा हे शेड्स ना नक्की वापरायचे. आता न्यूड पिंक आहे, बेज पिंक आहे, बेबी पिंक नॅचरल लुकसाठी अतिशय उत्तम आहे. पण गोऱ्या कलरवाल्यांनी काय टाळायचं हे महत्त्वाचं. खूप डार्क कलर, ब्राऊन किंवा न्यूऑन ऑरेंज कलर कॉन्ट्रास्ट जास्त वापरायचा नाही, ते आपण टाळायचं. त्यामुळे काय होतं, आपला लुक अतिशय घाणेरडा दिसतो. त्यामुळे हे लुकचे प्रोडक्ट वापरायचे नाहीत. आता काय करायचं, आपल्या चेहऱ्यानुसार किंवा चेहऱ्याच्या शेपनुसार कोणता कलर वापरायचा किंवा कोणती लिपस्टिक शेड वापरायची हे आपण बघणार आहोत, बरोबर ना? आता ज्यांचा चेहरा गोल आहे ना, त्यांनी गडद मॅट शेड्स लावायचे. ओठांच्या मध्यभागी हायलाईट करायचं नाही, त्यामुळे चेहरा एकदम छान चढपातळ दिसतो. त्यामुळे गडद मॅट कलर वापरायचा. आता ज्यांचा चेहरा लांबट आहे, लांबट चेहरावाल्यांनी काय करायचं, ग्लॉसी किंवा क्रीमी लिपस्टिक वापरायची. ब्राईट पिंक असेल, कोरल असेल यासारखे शेड्स ओठांना भरलेलं दाखवतात आणि चेहरा किंवा ओठांचा जो लुक आहे तो एकदम छान येतो. शेडसुद्धा अप्रतिम येते. आता झाला गोल चेहरा, लांबट चेहरा. आता एक चौकोनी प्रकारचा चेहरा येतो, तुम्हाला माहीत असेल. तर त्यावेळी काय करायचं, सॉफ्ट बेरी, रोज, मॅव शेड्स घ्या. शार्प लाईनऐवजी थोडी स्मजल एज लाईन करा, पुसटशी लाईन करा, म्हणजे ना छान दिसेल. असे लाईन्स केले किंवा शेड्स केले की ही सुद्धा लिपस्टिक चेहऱ्याला अतिशय सुंदर अशी शेड देते आणि सूट करते. तर आता यानंतर ना हृदयाकृती चेहऱ्याचा एक भाग येतो. यांनी काय करायचं, खालच्या ओठांवरती ना गडद शेड आणि वरच्या ओठांवरती ना हलका शेड द्यायचा. त्यामुळे ना आपले ओठ आहेत ना बॅलन्स होतात आणि दिसताना खूप छान दिसतं. आता हे झालं चेहऱ्याचं. आता दिवसा जर तुम्हाला लिपस्टिक वापरायची आहे तर मॅट न्यूड किंवा मॅवी रात्रीची पार्टीसाठी जर वापरायची असेल तर बोल्ड रेड किंवा वाईन वापरायची. प्लमची सुद्धा वापरू शकता. त्यामुळे सुद्धा पार्टीला किंवा रात्रीचे जे काही फंक्शन्स असतात त्यामध्ये लुक एकदम छान दिसतो. तर आता ज्यांचे दात जर असे पिवळसर असतात तर त्यांनी काय करायचं, तर ना त्यांनी ब्ल्यू बेस्ट रेड किंवा बेरी शेड असतो ना आपला, बेरी शेड किंवा ऑरेंज शेड टाळायचा. म्हणजे तुमचे दात पिवळसे दिसणार नाहीत आणि ओठांचा कलरसुद्धा उठून दिसेल. तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील ना तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.